नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची शैक्षणिक पात्रता, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, त्यानंतर तुमचं नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, अर्ज कोणत्या प्रकारे करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत शिक्षण विभागाअंतर्गत 8,477 पदांकरता जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम पदाचे नाव काय असणार आहे? वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषण, सूक्ष्मजीवशास्त्र, पशुवैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी आणि डेटा विश्लेषण या पदांकरता भरती निघालेली आहे। पदसंख्या असणार आहे 8। तुमचं नोकरीचं ठिकाण हे पुणे असणार आहे। वय मर्यादा ही 18 ते 38 वर्ष असणार आहे। राखीव प्रवर्गासाठी ही 43 वर्षापर्यंत असू शकते। तर बघा, अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे? अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता मी सांगत आहे, 3 राम मजला, प्रमुख इमारत, शिवाजी नगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे हे तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता असणार आहे। तर बघा, यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत? तर सर्वप्रथम वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषण यासाठी 1 जागा आहे। सूक्ष्मजीवशास्त्र 1 जागा रिक्त आहे। पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी 1 जागा रिक्त आहे। तांत्रिक सहाय्यक यासाठी 1 जागा आहे। प्रशिक्षक व्यवस्थापक यासाठी 1 जागा रिक्त आहे। तांत्रिक अधिकारी यासाठी 2 जागा रिक्त आहेत आणि डेटा विश्लेषण यासाठी 1 जागा रिक्त आहे। तर बघा की तुमची आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। सर्वप्रथम वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विषय तज्ज्ञ यासाठी तुमचं MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून। सूक्ष्मजीवशास्त्र यासाठी तुमचं MBBS सोबत MD DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून। पशुवैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी ग्रहण करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचं तांत्रिक सहाय्यक या पदाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठांची MLT पदवी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। प्रशिक्षण व्यवस्थापक यासाठी तुमचं MBA कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तांत्रिक अधिकारी याकरता तुमचं IT कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। डेटा विश्लेषक या पदाकरता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे आणि तुम्हाकडे कम्प्युटरचं ज्ञान असणे आवश्यक असणार आहे, म्हणजे तुमची MSIT कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तर बघूयात की तुम्हाला आता प्रति महिना वेतन किती भेटणार आहे। तर पहिल्यांदा वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विषय तज्ज्ञ यासाठी तुमचं स्टार्टिंग पेमेंट हा 1,25,000 पासून ते 1,75,000 पर्यंत भेटणार आहे। सूक्ष्मजीवशास्त्र यासाठी तुम्हाला 1 लाख पासून ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटू शकता। पशुवैद्यकीय अधिकारी याकरता तुम्हाला 75,000 प्रति महिना भेटणार आहे। तंत्र सहाय्यक 30,000 तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे। प्रशिक्षक व्यवस्थापक 60,000 प्रति महिना भेटणार आहे। तांत्रिक अधिकारी यासाठी 75,000 प्रति महिना भेटणार आहे। डेटा विश्लेषक यासाठी तुम्हाला 60,000 प्रति महिना भेटणार आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 12 सप्टेंबर 2025। तुम्हाला मी अर्ज पाठवण्याचा पत्तासुद्धा सांगितला आहे, येथे तुम्हाला स्क्रीनवरती मी त्या अर्जाचा फोटोसुद्धा दाखवत आहे। या डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक देणार आहे, तर तुम्ही ती PDF डाउनलोड करायची आणि तो फॉर्म भरून त्या पत्त्यावरती पाठवायचा। त्यासोबत तुम्ही तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जे तुम्ही पदवी धारण केलं त्याचं सर्टिफिकेटची जे झेरॉक्स असणार आहेत ते तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकतात। तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डचे झेरॉक्ससुद्धा। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।